पालखी दिसते तळापाशी माऊलींची पुढे खेळतात आता ह्या दोघी. पालखीचा अप्रतिम सोहळा होता. माझी ही दुसरीच वेळ आहे मित्रांनो. हा बघा हे मिनी 4 Pro मॉडेल आहे, तिकडे Air 3 मॉडेल आहे. तुला आत्ताचं क्षण कसं वाटतं? अबे मला दिसलं नाही, तुम्हीच बघत बसला तिकडे. या क्षणाचा तुम्ही सर्वांनी आनंद घ्यावा हीच प्रार्थना आणि यासाठी जे सर्व कष्ट घेऊन येऊ इथं घेऊन काय उपयोग आहे असं त्यांच्याकडनं. हे आपला बघा फोटोग्राफर फोटो कसं काढायचं सांगतोय. हे बघा व्हिडिओ शूटिंग चालू आहे. श्री गुरुजींकडनं शिकावं लागतं आता कसं फोटो काढायचं काय करायचं. जरा आम्हाला ट्रीटमेंट करत जावा मला गाडी शिकवली. पुढे मागं कुठंच न करता घेऊन नेट करतो दिवाळी येतात. गेली ती चला का कुठं अडकायचं होतं का नाही सांग की मग त्यांना होतं का नाही म्हणा आला कशाला म्हणावं पालखी बघायला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण इथं आलोय आता पुलावर. कुठं जायचं आपल्याला? कुठं जायचं? ब्रिजवर जायचं. पालखी दिसते तळापाशी माऊलींची. चला चला यावं लागतंय. अबे कुठे चाललोय आपण? मागच्या वर्षी काय कसं ती कसं प्रसाद तुला कसं वाटतंय आज तू आहेस आमच्या सोबत आणि ह्या आनंद तू आमच्या सोबत तुला कसं वाटतं? एक नंबर माहोल आहे. माहोल माहोलच म्हणलं. एक नंबर मोळ एक नंबर आहे. पण आता म्हणजे वातावरण एक नंबर आहे. पूर्ण हरिगजर चालू आहे आणि आता आपण इकडे मोठ्या संख्येने वारकरी येत आहेत. मोठ्या संख्येने इथे वारकरी येत आहेत. हे बघा आता हे हरिनाम गजर करत चालतात. चला मित्रांनो पळत जावं लागणार आपल्याला. लाईक शेअर सबस्क्राईब. प्रसाद कंदले पण आहे यावर्षी. पुढे जाणं पळतोय. दादा कसं वाटतंय तुला? बाबा बाबा थकलो आता खूपच. माऊलींची पालखी बघायला काय म्हणतात त्याला आतुर झालाय हा. तो गाईस तुम्ही बघू शकता पालखी बघायची वेद आणि आमचा वेद दोन्ही सापडत नाही. बहुतेक इथं आले दिसते बहुतेक. कुठे सर 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 इकडे इकडे. मित्रांनो तुम्ही बघू शकता ही पालखी आहे. पुढे जाऊ ना चल तिथे. चला चला पुढे बघून येऊ मित्रांनो आपण. असं पुढे शूट घेता आला तर घेऊया. गर्दी पाहू शकता बघा मित्रांनो. तुम्हाला इथे दिसत असेल ही गर्दी बघा मित्रांनो. पूर्ण गर्दी फक्त आणि फक्त पालखीला बघायसाठी थांबलेली आहे मित्रांनो. अशी गर्दी कोठे पाहावयास मिळणार अशी अवस्था झाली आता. हे बघू शकता मागे पण पूर्ण गर्दी आहे. वरती ड्रोन पण आहे मित्रांनो. हे बघा ड्रोन इतकं मस्त आहे ना मित्रांनो. म्हणजे ड्रोननी वारी तुम्हाला एकदम भारी बघता येते. हे बघू शकता पूर्ण टाळकरी व्यवस्थित आहेत. वाईज इतकं भारी वाटतंय. आणि ही वारी म्हणजे अशी की जिथं नाही का मान सन्मान सगळं विसरून पदप्रतिष्ठा विसरून लोक येतात. हे दिसते का? कॅमेरामुळे बघायला मिळतं सगळं आपण. अभिषेक तुला कसं वाटतंय? कसं वाटतंय? एकच नंबर वाटतंय. मागच्या वेळी आपलं चुकलं होतं
यावेळेस आपल्याला बघायला भेटलं, योग आला यावेळेस बघायचं आपल्याला. खरं गर्दी काय गर्दी कसली आहे? गर्दी तर डेंजरच आहे एकदम, गर्दीचा विषयच नाही काय. विषयच खोल गर्दीचा. बाकीचे कुठे गेले? आहे मागे. काय दिसले कुठं? काय मित्रांनो हे बघा दादा आणि प्रसाद वगैरे येतात, हे सगळेजण येतच आहे तिथं. हे बघा ही आपली गँग आहे आणि रामकृष्ण हरी. हे बघा दिगंबर काम करून घेतलं परत पडला. काय झालं नेमकं? आम्ही पळत आला, मला म्हणला मग चल मी तुला पळवत नेतो म्हणला. मी पुढे ये माग. तर मित्रांनो हे बघा ड्रोन बघा मित्रांनो कसलं जवळ आहे बघा. इथे ड्रोन आहे. पालखी दाखवली कधीच आता जवळ पालखी नाही लांब आहे. मित्रांनो बघूया आपण पालखी. बघा ड्रोन बघा मित्रांनो कसलं जवळ आहे. आपल्याला सोडून सोडून पुढे जाते. फुगड्या खेळतात आता ह्या दोघी. तर गाईज बघू शकता तुम्ही व्यवस्थितपणे छान. परत एकदा खेळीतच मध्ये. तू पहिल्यांदा झालास माझ्या मध्ये, तू पहिल्यांदा झालायस. मागे सरक थोडं. तर तुला कसं वाटतंय येऊन? सध्या तरी खूप मस्त वाटतंय, म्हणजे पहिल्यांदा वारी अनुभवत आहे आणि खूप असं भक्तिमय वातावरण झालेलं आहे. त्यात नाहून गेलेलं आहे संपूर्ण. तुला काय विचार येतात म्हणजे आज घेतो? तर ह्या पालखीत ना या दृष्टिकोनात तुला आज काय प्रेरणा मिळते की आपण पण असं केलं पाहिजे? म्हणजे त्याच्यापेक्षा वेगळं ह्यापेक्षा वेगळं म्हणजे वारकरी संप्रदाय इतका मोठा आहे की आज मी बघितलं की लाखोनी गर्दी, लाखोनी भक्त आहेत. हे विठ्ठलाकडे जातात आषाढी वारीला, दर्शन घ्यायसाठी ओढ असते त्यांची. पालखीच्या सोबत जातात. कोण जे आपल्या जवळपासचे भजनी मंडळ असते त्यासोबत पालखी सोबत जातात त्यांची. आता आपण समर्थला विचारूया त्याला कसं वाटतंय. काय करून घेतला दागिना? काय बोलू? कसं वाटतंय तुला सगळं दृश्य? छान वाटतंय, मस्त वाटतंय. बघू शकता तुम्ही इथे किती माऊलींच्या पालखीचे चालत आलेले सेवेकरी आहेत. तर आम्हाला खूप मस्त वाटतंय. पालखीचा अप्रतिम सोहळा होता. माझी ही दुसरीच वेळ आहे, परंतु पालखीचा सोहळा एवढा अप्रतिम होता की माझ्या आयुष्यामधला हा अविस्मरणीय क्षण आहे. मी बिझी असतो परंतु तरी सुद्धा ह्या माऊलींची पालखी ही अतुलनीय आहे आणि न भूतो न भविष्यते. भारतामध्ये ह्या पालखी सोहळ्यासारखा कुठलाही सोहळा नाही आणि जगामध्ये ह्या आनंदासारखा कुठलाही आनंद नाही. धन्यवाद. जय हरी. जय हरी. रामकृष्ण. तर मित्रांनो जसं की त्यांनी सांगितलं या सोहळ्यासारखा आनंद नाही, तर ते खरंच आहे. आनंद आश्रमानंतर माझं युट्यूब चॅनल 2 मिनिटं नीट आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता खाली पालखी आलेली आहे बघा, दिसते पालखी तुम्हाला स्पष्ट. त्या पालखीचा पूर्णपणे आनंद घ्या बघत. अतिशय दुर्मिळ क्षण आहे हा आणि या क्षणाचा तुम्ही सर्वांनी आनंद घ्यावा हीच प्रार्थना आणि ह्यासाठी हे सर्व कष्ट. मित्रांनो असेच व्हिडिओ तुमच्या मनोरंजनासाठी घेऊन येत राहील, त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. काय तर बस दिगुनी दिले परत माझ्याकडे. आणि आता पालखी बघा बघितला कॅमेरा ऑटोमॅटिक फिरलेला आहे. दिगूला बघून दिगूला नको म्हणला तो, दिगूला नको म्हणलाय तो. हे बघा पूर्ण प्रॉपर ड्रोन शूट घेतल्यासारखं फील येतोय.
खाली हे बघा हे असं थांबलेत. मी खांद्यावर आहे यांचा. मित्रांनो हाल आहे हाल. हे बघा हे असे धरून थांबलेत मला. हे बघा ह्यांचं कॉलर फाटच करून धरलंय. तुझं दिसत नाही आता काय करतोय. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता एक्झॅक्टली खाली पालखीचा आनंद तुम्हाला बघायला मिळतोय आणि खूप छान आहे मित्रांनो. अगदी आनंददायी हा प्रसंग तुम्ही बघू शकता. पूर्णपणे हा फोनमध्ये कॅप्चर करण्यात आलेला आहे. मुलांचा पूर्ण वर्ष पालखीवर झालेला आहे मित्रांनो. आवाज माहीत मधला जर वाटत असेल तर माफ करा. खूप ओरडावं लागतंय. जय हरी जय. अतिशय सुंदर हा रिएक्शन दाखवण्यात आल्याचं भाग्य मी समजतो. मित्रांनो हा बघा हे मिनी 4 प्रो मॉडेल आहे. तिकडे एअर 3 मॉडेल आहे. हा बघा हाच तो हत्ती ज्याने मला उचलून घेतलं होतं. रिगा माझं वजन आहे का नाही तेवढं सांग. 65-70 किलोच्या आसपास कमी झालं. 70 तर आहे. तुला आजचा क्षण कसं वाटलं. अबे मला दिसलंच नाही. तुम्हीच बघत बसला तिकडे. मला बघू दे जरा. बघा दिसलं नाही पण त्यांनी या व्हिडिओ मध्ये बघावं त्यांनी कसं दिसेल ते. आणि पुढे बघू आता आपण. चला खूप खूप धन्यवाद दिगंबर. त्यात काय धन्यवाद. चला जाऊन पुढे कुठे गेला असतो बघा मित्रांनो. सो गाईज आपल्यासोबत चिन्मय महाजन आहे ज्याला वारीची खूप आवड आहे. आणि चिन्मय आता तुला जो क्षण आता बघितलास पालखीवर फुल वर्षवताना तर त्या क्षणाबद्दल तू काय सांगशील. ऍक्च्युली मी तर म्हणजे ते पंढरपूर चालत यायचा विचार होता माझा. पण आमचे काही अडचण असल्यामुळे म्हणजे गुरुबंधूंचे पण परीक्षा चालू होते आणि माझी पण परीक्षा होती 1 दिवसाची. त्यामुळे म्हणलं अर्धवट खंड न पाडता म्हणलं वारी करायची तर ती पूर्ण पुढच्या वर्षी यावर्षी नियोजन होतं पण पुढच्या वर्षी नीट चालत यायचं आळंदी पंढर यावंच लागतं. तर बघा मित्रांनो अक्षरशः लोक एकामेकांना बाजूला धकलून चिरडून मुरडून. एरवीच्या गर्दीत चिरडलो मुरडलो तर आपली चिडचिड होते पण साक्षात परमेश्वराला बघायसाठी जी चिरडामुरड होते त्यात काहीच वाटत नाही. हा बघा हा विठ्ठल थांबलाय. ही काय ती एवढ्या लांब तुळस घेऊन आली तिने आता इथले इथे घेऊन फोटो काढायला लागली डोक्यावर घेऊन. हो समोर हो इथे समोर आहे. अबे पुण्यावरनं घेऊन येऊन मग फोटो काढायचं असतंय. त्यांच्याकडनं घेऊन इथले इथं फोटो काढायला लागला. हा हे काय असलं उपयोगच नसते. पुण्यावर येऊन काढायचं असतं असं चालत घेऊन येऊन. इथं घेऊन काय उपयोग आहे असं त्यांच्याकडनं घेऊन. हे काय उपयोगच नाही. त्यांच्याकडनं इथं घेऊन करत असते ते. बघ की पुण्यावरनं चालत येऊन मग घ्यायचं असते का डोक्यावर. हे काय नसतं फुकट फोटोशूट असलं असतंय. हे आपला बघा फोटोग्राफर फोटो कसं काढायचं सांगतोय. हे बघा बंद आहे का चालू आहे. हे आता तूच बघ बंद आहे का चालू आहे. हे बघा आपल्या फोटोग्राफर कडनं शिकायचं फोटो कसं काढायचं ते. ऍक्शन विक्शन सगळं बघा. थांब की अरे पैसे नाही घेत मी. थांब की 2 मिनिट गंध लावू काढा फोटो आता. हे बघा व्हिडिओ शूटिंग चालू आहे. हे आपला भावी फोटोग्राफर मोठा होणार आहे. तुमचा दादा जरा श्री गुरुजींकडनं शिकावं लागतं आता कसं फोटो काढायचं काय करायचं. जरा आम्हाला ट्रीटमेंट करत जावा. जरा मला गाडी शिकवली. हा तसंच आम्हाला जरा फोटो बिटो कसं काढायचं असलं शिकवत जावा. लोकांना भारी वाटतंय. जय हरी. मगाशी तर मगाशी एक माणूस आला नाही हाय करून गेला.
मग आता बसवा हो द्या फोटो काढायचा आपल्याला एवढं लाजू नका हो वहिनी इतक्या वेळ तुम्हीच उदाहरण देत होता एवढ्या लांब नेऊन डोक्यावर घेऊन फोटो काढायला लागली हो मागे वहिनी इतक्या वेळ तुम्हीच उदाहरण देत होता की मागे मागे शूटिंग काय करायला लागले त्या आयत येऊन घेऊन त्यांच्याकडनं फोटो काढायला लागले एवढ्या लांब नाही यायला लागले तुम्ही काय चांगला नाही त्या हे काय ही काय बरोबर नाही याला काय म्हणते ती कुठली म्हणाली सम्या याला कुठली म्हण म्हणते ती आधी काय काय आधी लग्न काय तुम्ही बघू शकता मित्रांनो आता समोरनं अतिशय सुंदरपणे वारीची ही दिंडी येत आहे अतिशय छानपणे अतिशय शिस्तीत पुढे माग कुठंच न करता झेंडे नीट करतो ही वारी येत आहे जय हरी खाली सुद्धा बघा मित्रांनो गर्दी गर्दी मुंग्यांसारखी गर्दी आहे मित्रांनो हा क्षण तुम्हाला जेवढा दाखवेन तेवढा कमीच आहे अरे भास्कर किती काय चला आता गेली ती चला का ठीक आहे कुठं अरे ह्यांचं होत का नाही सांग की मग त्यांना होतं का नाही म्हणा आजच्या दिवस का आलाव कशाला म्हणाव दिसलं का हे का इथं पालखी हो आरती चालू आहे का रे आपल्या घरापासून रामकृष्ण हरी माऊली आले नाही उद्या वाढदिवस आहे काय झालं काय झालं कोणाला लावला होता पण कुणाला लावला होता फोन काय म्हणून त्याचा चालता म्हणून माघारी लावलं त्याचा आल्यावर माझा आवाज तिकडे जायला त्याचा येणार म्हणून माझ्याकडनं लावलं तर त्याचा आवाज मला यायला माझा आवाज त्याला जाईल सगळं उलट सुलट झाला
लयच अवघड झालंय. फोन तर लागायला नाही पाहिजे, नाही तर असलं तर खायला नाही पाहिजे. फोनच अलाउड नाही केले पाहिजे. नको नको ब्लॉक कसा होणार त्याच्या. बरोबर आहे. कोण म्हणतंय असंच व्हायला पाहिजे. नको 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 चिनू जरा फोन नाही गिंबल आहे. भारी घेतला की कधी घेतला? ठीक आहे. कसं वाटलं तुला? एक नंबर. आता उद्या मजा आहे खरी रिंगण. तर मित्रांनो, तुम्हाला जो पालखी दर्शन सोहळा झाला त्याबद्दल डिगूचे खरंच धन्यवाद. तुम्ही पण कमेंटमध्ये लिहा. कमेंट काय डिगू धन्यवाद एवढंच कमेंटमध्ये लिहा. ज्यांनी ज्यांनी लिहिलं त्यांच्या कमेंटला लाईक नक्की केलं. तुझ्यामुळं, तू मला खांद्यावर घेतल्यामुळं या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नाही केलं तर तिथे येऊन करेल. करावंच लागतंय. सबस्क्राईब करावंच लागतं.